राहिला, ठाम पद्धतीने उभ्या राहिला. तुमच्या मनातलं, तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं दुःख हे बाजूला सारून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे ऋण आम्ही कधी फेडू शकणार नाही. हे ऋण मला या निमित्ताने व्यक्त करायचं. आणि काकी, आज आम्ही सबंध कार्यकर्ते म्हणून आपल्या सोबत आहोत, पण की ही जी तुमच्या आणि दादांची विकसित झालेली बारामती बघण्यासाठी आम्ही सगळेच जण आजपर्यंत येत राहिलो, तसं पुढच्या कालावधीमध्ये दादांची आणि सुनेत्रा काकींची विकसित झालेली बारामती ही बघायला आम्हाला या ठिकाणी यायचंय. आणि ती संधी ही तुमच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना, संबंध महाराष्ट्राला त्या निमित्ताने मिळावी अशीच कळकळीची विनंती मी आज या निमित्ताने करते. राज्याची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून काकी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली. आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांचं नेहमी एक स्वप्न राहिलं, आम्हाला दादा मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं. आमच्या सगळ्यांची ती इच्छा होती. जरी दादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले, ते पद मुख्यमंत्री म्हणून मिळाले, तरी आम्ही त्याच पदावर, त्याच खुर्चीवर दादांना नेहमी पाहत आलो. कदाचित हे आमच्या सगळ्यांचं दुर्दैव असेल, राज्य म्हणून सुद्धा दुर्दैवी असू शकते की दादांसारखा मुख्यमंत्री हा कधी लागू शकला नाही. बाकी ते स्वप्न तुमच्या माध्यमातून हे पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल. ते स्वप्न पूर्ण होत असताना जसं आपण सगळे दादांना निश्चित द्यायचा, दादा तुम्ही प्रचाराचा शुभारंभ करा, बाकी आम्ही सगळं बघून घेऊ. तसं आज माझ्या उपस्थित असणाऱ्या सर्व लाडक्या माझ्या बहिणींना, दादांच्या लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, आज ही माऊली आपल्या घरातली माऊली आहे, आपली ज्येष्ठ बहीण आहे, आपली माऊली आहे असं समजून आपण प्रत्येकीने जबाबदारीने प्रत्येक घरापर्यंत पाहिजे. आणि एक पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्याला आपण कसं निवडून आणू शकतो हे आपल्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं आहे. आणि तो चंग आपण सगळ्यांनी आज या प्रचाराच्या शुभारंभ प्रती आपण सगळ्यांनी तो मांडावा आणि त्या पद्धतीने आपण काम करावं अशीच एक दादांची कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिक विनंती करते. मी सर्व पक्षाचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करीन. ज्या ज्या संघटनांनी आज आदरणीय सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला त्यांचेही मी या निमित्ताने ऋण व्यक्त करीन. आणि सबंध कार्यकर्ते जे अतिशय उत्साहाने खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी दादांना गमावलेला असताना दादांच्या कुटुंबासाठी आपण सर्व तत्पर आहोत. आपण सुनेत्रा काकींच्या आणि दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी आलेल्या प्रत्येक दादाप्रेमी, प्रत्येक कार्यकर्त्याची मी या निमित्ताने ऋण व्यक्त करते. आणि काकी आपल्याला मनापासून आपल्या सबंध ऐतिहासिक यशस्वी राजकीय वाटचालीसाठी या निमित्ताने आपली, जशी दादा आम्हाला सगळ्यांना आपली लेकरं म्हणून संबोधित करायची, तशी आपली एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून, आपली एक लेक म्हणून आपल्यासाठी मी या हनुमानराया चरणी, श्रीकृष्ण चरणी या ठिकाणी प्रार्थना करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती. नक्कीच आदितीताई, आदरणीय दादांनी पाहिलेलं विकसित बारामतीचं स्वप्न आदरणीय बहिणींच्या हाताने पूर्ण होणार आहे. आणि विकसित बारामती पाहण्यासाठी महाराष्ट्रातील आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा बारामतीत यावं लागणार आहे. यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अविनाशजी मोटे मनोगत व्यक्त करतात. अविनाशजी मोटे.